माझा पक्षच सत्तेत किती वेळा आला दादा? माझा पक्ष 2 वेळा सत्तेत आला, पण दोन्ही वेळेला सत्तेत ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या पक्षानं माझ्या पक्षाची सत्ता जी मुंबई महापालिकेत होती तिथे मात्र सर्वाधिक महापौर हे महिला बसवण्याचं काम माझ्या पक्षाने केलंय, याचा मला आनंद आहे। जे मगाशी जे मी म्हटलं की तुलनात्मक जर आम्ही जर विचार केला तर त्या तुलनात्मक विचारांमध्ये काय म्हणता येईल त्याला की एकूण त्यांनी काय पद्धतीने महिलांना आतापर्यंतचं प्रपोर्शन दिलेलं आहे। उदाहरणार्थ एक आकडेवारी माझ्याकडे आहे आता, त्या आकडेवारी जरा बघा की कशा पद्धतीची आहे की सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्री आहेत, त्यात फक्त 4 मंत्री आहेत, 4 महिला मंत्री आहेत। विधानसभेमध्ये 132 आमदार लढले, त्याच्यात फक्त 14 बायका होत्या उमेदवार, म्हणजे 10%। विधान परिषदेमध्ये 22 आमदार आहेत, त्याच्यात फक्त 4 महिला आमदार आहेत। राज्यात 58 जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे, 58, त्याच्यात फक्त 3 ठिकाणी महिला आहेत। देशभरातला जो पक्ष आहे ते धक्कादायक आहे की सगळ्या राज्यांमध्ये आहे, पण धक्कादायक एक आहे की एकाही राज्याची, भारतीय जनता पार्टीची एकाही राज्याची प्रदेशाध्यक्ष महिला नाही। आम्ही रिग्रेसिव्ह आहोत ना साहेब, चला आम्ही मान्य करतो। तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड दाखवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालक पदावर महिलेला बसवा आणि तुम्ही दाखवा तुमचा प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड। भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी एका महिलेला स्थान द्या आणि तुम्ही तुमचा प्रोग्रेसिव्ह ॲटिट्यूड दाखवा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवेंद्रजी, या देशाच्या सर्वोच्च नेतृत्व म्हणून, या देशाची पंतप्रधान म्हणून सगळ्यात आधी जर स्थान कोणी दिलं असेल ना महिलेला तर ते काँग्रेसने दिलेलं आहे। जर खरेच तुम्ही महत्त्वाचे असाल आणि तुम्ही रिग्रेसिव्ह नाही, तुम्ही प्रोग्रेसिव्ह असाल तर हे डिक्लेअर करा आत्ताच्या आत्ता। 1 कोटी महिलांच्या सह्या घेण्याच्या आधी हे डिक्लेअर करा की होय 2029ला आमच्या जर आम्ही सत्तेत आलो, येणार की नाही माहित नाही, मला शंका कमी आहे, फारच वाटते मला की तुम्ही आता येऊ शकाल म्हणून, पण जर आम्ही सत्तेत आलो, भारतीय जनता पार्टी जर सत्तेत आली तर भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ही महिला असेल आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ही महिला असेल, हे जाहीर करा। आवाहन तुम्हाला, ही हिम्मत आहे का बघू तुमची? कशाला उगाच कोरडं प्रेम दाखवताय? एवढं तर कळतं राव आम्हाला, आम्ही गावाकडचे आहोत साहेब। आईनं फिरवला हात आणि शेजीनं चारला भात तर एकच असतं, तुमचा शेजीचा भात नको आम्हाला। आम्हाला जे आमच्या विचारांनी मिळालंय ते भरपूर आहे। हे बाळकडू आणि फुलांचं तर नावच घेऊ नका, सोडा। ओके।